इस्रायल इराणचा युद्ध नंतर आता त्याचा फटका बसतोय तेलांवर देखील। त्याचं कारण असं आहे की गॅसचा तुटवडा देखील होता, मात्र आता खाण्यापिण्याच्या ज्या वस्तू आहे, जे तेल, त्याचे देखील 200 रुपये वाढल्याने कुठेतरी ग्राहकांमध्ये नाराजगी दिसून आलेली आहे। मी आहे आरकेच्या प्रमुख बाजारामध्ये, ज्या ठिकाणी होलसेल तेल विक्री केलं जातं। आपल्याबरोबर काही दुकानदार आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क काय सांगाल दादा? तेलाच्या डबे मागे 200 रुपये वाढले, काय सांगाल? आजच्या तारखेला ज्या हिशोबाने महागाई वाढत चालली, आता रॉ मटेरियल ज्या हिशोबाने मेन बेसिक प्रोडक्ट आजच्या तारखेला गेलं तर ऑइल सगळ्यात निडी वस्तू आहे, ते 200 ते 300 रुपये वाढलेले आहेत। ते वाढल्यानंतर पण आजच्या तारखेला जे पैसे लोकांना देऊन तरी मटेरियल भेटत नाही। म्हणजे आजच्या तारखेला आपण फॉर्च्यून घ्यायला गेलो तर 10-15 दिवस डिलिव्हरी उशीर लेट आहे। त्याच्यात मग काय होतं ना, भरपूर रेट वाढत चाललंय। सम्राटचं ऑइल आहे, जे ब्रँडेड कंपनी, त्याची मोठी गॅप आहे आजच्या तारखेला प्रोडक्टला, आणि कस्टमरला नाराज होतं। आजच्या तारखेला सगळ्याच गोष्ट अडचणच वाढत चालली त्यांचे, असं म्हणणं आहे। ऑइलचं भरपूर अडचण वाढत चालली, पहिल्यापेक्षा आता त्रास जास्त आहे। हे 4 पट रेट वाढले, असं काय एकंदरीत मला? मेन तर जे समजा आता इतकं मोठी इंडिया आहे, त्याच्यात आपल्याकडं स्टोरेजला असं काही ऑप्शनच नाहीये। म्हणजे इतकी मोठी समजा 144 कोटी लोक आहे, त्यासाठी स्टोरेजच नाही आपल्याकडं। सगळ्यात मोठा इश्यू येतो, ते सॉल्व्ह व्हायचं कधी व्हायचं माहित नाही। म्हणजे 15 दिवसाच्या गॅप मध्ये इंडियाला आज कस्टमरला इतकं बेअर करावं लागतंय, हे विचार करायची गोष्ट आहे। गव्हर्नमेंट कसं, म्हणजे त्यांच्याकडे काही साधनच नाहीये। 15-20 दिवसाच्या गॅपमुळे आपलं इतकं मोठं नुकसान होते, इतकं मोठं डिफरन्स आहे आजच्या सारख्या बिझनेसला। आजचा आमचा जे बिझनेस होता, आधी फक्त 20 ते 25% वरती आपण वर्किंग करतोय। शेवटी त्याच्यात समजा स्टाफ असो, रेग्युलर कस्टमर असो, सगळे मेंटली डिस्टर्ब अडचणलाही त्यांना पण। एकंदरीत ग्राहकांमध्ये अशी चिंता भासते की तेल बंद होणार आहे। जसं डिझेलवर काल पेट्रोल पंपवर गर्दी होती, गॅस पंपवर देखील गर्दी आहे। लोकांमध्ये चर्चा आहे की तेल बंद होणार आहे, तर काय कारण आहे नेमकं? ही अफवा आहे का काय? आता जे हिशोबाने स्टोरेज साठी काय होतं, थोडं इंडियन टेंडन्सी जे भेटणार नाही, पहिले थोडं गर्दी होती। शेवटी खरंच ते प्रॉब्लेम आहे। ऑइलला तर ऑइलला डिफरन्स आहे, गॅप आहे त्याच्यात। 8 ते 10 दिवस डिलिव्हरी भरपूर उशीर। म्हणजे या महिन्यात तर सम्राटवाले जे सप्लायर आहे, त्यांचं म्हणणं असं आहे, तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर 10 दिवस 15 दिवस डिलिव्हरी येईल। जे रेट असेल त्या औषधीचं ते रेट असेल। कमीत कमी या महिन्यात 2दा तशी घडली। आता हे लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा असं वस्तू घडलेली, नाहीतर त्यांच्याकडे सप्लायर एकदम मोके राहतं माल द्यायला। यावेळेस 2दा-3दा असं वस्तू घडलेली आहे का तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर पण गॅरंटी नाही की आपल्याला मटेरियल भेटणार आहे का नाही। आणि ते पण ब्रँडेड कंपनीतली मोठी अडचण येते, आणि कॉस्ट इफेक्टिव्ह भरपूर अडचण तर आहेत, ते तर आहे। लॉजिकल गोष्ट बघायला गेलं तर कंट्रोलच्या कोणी हातातच नाही, म्हणजे सप्लायरच्या हातात पण नाहीये, एंड युजरच्या हातात पण नाहीये। एकंदरीत आता तेलाचे 200 रुपये भाव वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये कुठेतरी नाराजी दिसून आली, आणि आपण सविस्तर याविषयी चर्चा देखील केलेली आहे। टॉप न्यूजसाठी प्रतिनिधी प्रकाश धुर्वे, नाशिक। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।